आज साला झंडू स्वर्गात पोचलाच का मला हेच नाही समजून राहिलं. बे पोट्या इथं का करताय बे इतक्या वेळचा? साला अर्ध्या घंट्यापासून तेलाच्या कडेपाशी वाट पाहतो मी तुझी. तुला तेलाच्या कडेमध्ये तडा जाय मला. चल पटकन. अजी नाही जी एम काका. माझ्या दोस्ताले तुम्ही काऊन तिकडे स्वर्गात पाठवलं? मी काय केलं? तो तर साला मायापेक्षा जास्त पापी आहे. त्याला इकडे घेऊन या तुम्ही प्लीज. अबे साल्या पापी तर तू आहे बे. इथं नरकात उभा राहून पण तू तुझ्या दोस्ताले फोनवर शिव्या देऊन राहिला होता इथून. शिव्या ना तो तुमच्याबद्दल लय अवघड बोलत होता म्हणून मला लय राग आला मला. म्हणून मी त्याला फोनवर लय शिव्या दिल्या. काय म्हणत तू माझ्याबद्दल? तो म्हणे साला एवढा मॉडर्न टेक्नॉलॉजी आली म्हणे तरी तो साला यमराज पागलासारखा म्हशीवर बसून हिंडते म्हणे. अजून लय काही बोलला तो तुमच्याविषयी पण मी तुम्हाला सांगणार नाही बद्दल. त्याला मी आता सोडणार नाही. मग नाही तर काय लय डेंजर बदमाश माणूस आहे तो. तुम्ही जबरदस्ती त्याला स्वर्गात सोडून आले. बरं झालं तुम्ही मला सांगितलं. थांब आत्ताच्या आत्ता लेखाच्या स्वर्गातून मी तर नरकात घेऊन येतो. थांब त्याला दाखवतो आता मी कोण होता. याम हाय हम.